पालखीचा इतिहास बघायला गेलं तर पालखी आमची ग्रामस्थांनी जुन्या काळापासून पालखी चालू आहे. जवळजवळ हा मंदिर 1996ला झाला. परंपरेनुसार जुनी प्रथा जी आहे, आमची पालखी फक्त अर्धा गावच फिरतोय. ही नवस काठीचं जे असं आहे का, तुम्ही आता बघितलं असाल नवस काठीला किती गर्दी आहे. ती गर्दी का आहे? कारण त्या नवस काठीला आहे ना, ती देवाची, राघोबा देवाची मरुआईची नवस काठी. त्या नवस काठीला नावच पडलं आहे नवस काठी. का? कारण त्या काठीला, देवाच्या काठीला जो नवस बोलत होतो ना, तो नवस पूर्ण होतो. तो नवस 1 वर्षाने पूर्ण होतो का 2 वर्षाने पूर्ण होतो, पण नवस पूर्ण होतो. आणि नवस पूर्ण झाल्यावर ही जे येतात ना नवस फेडण्यासाठी, जे बोललेले असतात, हे ते नवस फेडण्यासाठी इथे येतात. कृष्ण उभा केला ते आमच्या तुम्हाला आरतीमध्ये दिसेल. ही कडवा आहे, गोकुल रक्षिला जणू तू श्रीकृष्ण झाला. म्हणजे हा आमचा देव कृष्णाचा देखील अवतार आहे. मला एवढं सांगायचं आहे का, आमची सर्व ग्रामस्थांची पूर्ण एकी, या एकीच्या जोरावर आमचा हा गावातील मोठा सण मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडतो. आणि ही एकी अशीच परंपरेनुसार पुढे वर्षानुवर्ष राहो, हीच श्री राघोबा देव चरणी प्रार्थना करतो.